हा देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्टला, पण स्वतःचा झाला 26 जानेवारीला. तो दिवस जेव्हा भारताने स्वतःचं संविधान स्वीकारलं, जेव्हा भारताने जगाला सांगितलं, आम्ही केवळ मुक्त नाही, आम्ही लोकशाही आहोत. 26 जानेवारी हा दिवस फक्त झेंडावंदनाचा नाही, तो दिवस आहे जेव्हा भारताने आपली ओळख स्थिर केली, जेव्हा भारताने स्वतःचा मार्ग आखला. आज आपण हा दिवस फक्त उत्साह म्हणून साजरा करतो, पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे हा दिवस आणि कसा आणि का महत्त्वाचा आहे. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. 1930 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा निर्णय घेतला. स्वराज्य म्हणजे केवळ ब्रिटिश सत्तेखालील गुलामीचा अंत नव्हता, तर स्वतःचा स्वातंत्र्याचा, न्यायाचा आणि आत्मनिर्णयाचा आरंभ होता. त्या काळात देशभरातून लोक, विद्यार्थ्यांपासून तरुण सैनिकांपर्यंत, महिला, पुरुष, वृद्ध आणि लहान पुष्कळ लोक एकत्र येऊन म्हणाले, स्वराज्य हवा आहे, पूर्ण आणि अखंड. स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, पण देशाला स्वतःचं चालवता यावं यासाठी घोषणांपेक्षा विचारांचा उल्लेख आवश्यक होता. कारण सरकार चालवणं म्हणजे फक्त सत्तेचा वापर नव्हे, तर न्याय, समानता आणि स्वातंत्र्य याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं आहे. यासाठी 1950 साली भारतातल्या सर्व सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय गटांनी मिळून एक संविधान रचलं. हे संविधान फक्त कागदावरचे नियम नव्हते, हे होते भारताच्या आत्म्याचे शब्द. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी संविधानाने प्रमुख मसुदा बनवले, त्यांनी संविधानाला फक्त कायद्याने भरलं नाही, तर भारतीय समाजाच्या विविधतेचा आणि स्वप्नांचा आणि त्यांच्या आकांक्षांचा संगम देखील जोडला. संविधानाने सांगितलं, या देशात राजा नाही, या देशात जनता सर्वोच्च आहे. ज्यांना न्याय हवं ते भारतीय आहेत, ज्यांना समानता हवी ते भारतीय आहेत, ज्यांना स्वातंत्र्य हवं ते भारतीय आहेत. आणि हा संविधान त्यांना हे सर्व देतो. संविधानाने हक्क दिले, स्वातंत्र्य हक्क, भाषा बोलण्याचा हक्क, धर्म, विचार, विधान आणि या सगळ्यांचा हक्क दिला. पण त्याचबरोबर सांगितलं, हक्कासोबत कर्तव्य आहेत. आज आपण हक्काची भाषा बोलतो, पण कर्तव्याची आठवण ठेवतो का? आपण अपेक्षा करतो, पण जबाबदारी ओळखतो का? संविधान सांगतं सगळे समान आहेत, पण वास्तवात जात, धर्म, भाषा, पैसा, सत्ता यामुळे आपले देश अजूनही संघर्ष करतो. आजच्या भारतात आम्ही प्रगतीची गाणी म्हणतो, पण त्या गाण्याच्या मागे किती कष्ट, किती संघर्ष हे देखील आपण जाणून घेणं आवश्यक आहे. संविधान फक्त शब्द नाही, ते जीवनशैली आहे. ते आपल्याला सांगतं की लोकशाही कायम ठेवणे हे फक्त सरकारचं कार्य नाही, ते प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य फक्त मतदान करण्यापुरतं मर्यादित नाही, हे कर्तव्य आहे समाज बदलण्याचं, आरोग्य विचारांना विरोध करण्याचं, असमानतेशी लढण्याचं, श्रमावर न्याय देण्याचं. 26 जानेवारीला फक्त आपण परेड पाहतो, पण या परेडमध्ये दिसणारा प्रत्येक बाजू देशाच्या संरक्षणाची उपस्थिती दाखवते. सेनादल, नौदल, वायुदल आणि विविध भागांचे जवान देशाच्या सीमेवर आपलं प्राण देण्यासाठी सज्ज आहेत. ही ताकद फक्त शस्त्रांनी नाही, ही ताकद आहे आपली लोकशाही टिकवण्याची इच्छा. भारतातील विविधता हीच देशाची खरी ताकद आहे. लहान भाषांपासून, विविध धर्मांपासून, भिन्न विचारांपासूनही आपण एकच संविधानाखाली एकत्र राहतो. आजच्या युगात जिथे अनेक देश विभाजित होत आहेत, तिथे लोकशाही संकटात आहे. भारत अजूनही उभा आहे, कारण तो संविधानाच्या तत्वांवर उभा आहे. पण फक्त संविधान स्वीकारणं पुरेसं नाही, आपल्याला ते समजून घ्यायचं आहे, जपायचं आहे आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात आणायचं आहे. शाळेमध्ये, महाविद्यालयांमध्ये आणि समाजात लोकशाहीच्या विचारांनी जाणीव वाढवणं आवश्यक आहे. आपण सामाजिक व्यवहारात, शिक्षणात, कामाच्या ठिकाणी, राजकीय चर्चेत लोकशाही विचार मांडायला शिकलो पाहिजे. आजचा भारत फक्त तांत्रिक प्रगती करत नाही, तो मानवी विचार, मूल्य, समाज वाढवण्याचा देश आहे. आणि हाच विचार संविधान आपल्याला देतो. संविधान सांगतो, लोकशाही म्हणजे फक्त मतदान दिन नाही, लोकशाही म्हणजे लोकांची सक्रिय भूमिका, तितकीच जबाबदारी आणि समज. आपण स्वातंत्र्याची आठवण दिवसेंदिवस गमावत आहोत का? आपण संविधानाची गरज लक्षात घेत आहोत का? हे प्रश्न आपल्याला स्वतःलाच विचारायला हवे. या देशात अनेक चळवळ्या, आंदोलनं आणि संघर्ष झाले, जे लोकशाहीच्या सिद्धांताला बळ देतात, आणि त्या सगळ्या संघर्षाची जडे संविधानात मिसळलेली आहेत. या संविधानामुळेच आपण सशक्त राज्यात राहतो. या संविधानामुळेच आपल्याला न्यायालय, विधानमंडळ, स्वातंत्र्य आणि मानवाधिकार यांचा आधार मिळतो. दिलेले नियम, त्यांचे अर्थ आणि कायदा हे सगळं नागरिकांच्या जीवनाला दिशा देतं. आता विचार करा, आपण प्रतिदिन आपल्या दैनंदिन जीवनातील संविधानाचा सन्मान करतो का? आपण आपल्या अधिकारांसाठी लढतो का? आपण दुसऱ्यांचे अधिकार सन्मानाने स्वीकारतो का? लोकशाही म्हणजे फक्त एक राजकीय प्रणाली नव्हे, ते आहे एक जीवन पद्धती.
आणि या जीवन पद्धतीला आपण प्रत्येक वेळी अनुभवायला पाहिजे. हे संविधान उभं राहिलं नाही, सरकारी लिखाणात ते उभं आहे, आपल्या विचारांमध्ये, आपल्या कृतींमध्ये. 26 जानेवारी हा दिवस केवळ एका तारखेचा अंक नव्हता. त्या दिवसानंतर भारताने एका नवीन प्रवासाची सुरुवात केली. हे वर्ष केवळ वेळेचा प्रवास नव्हता, ते संविधानाच्या दिशेने, सामाजिक जबाबदारीच्या स्वीकृतीने, तरुण शक्तीच्या सहभागाने आणि राष्ट्रीय प्रगतीच्या दृष्टिकोनातून उभारलेलं एक पर्वताचं नवं वर्ष होतं. गेल्या वर्षभरात भारताने फक्त आकडेवारी नव्हे तर जीवनात प्रत्यक्ष अनुभव घेण्याजोगे बदल साधले आहेत, जे देशाच्या राजकारण, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान, खेळ, संस्कृत आणि समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये दिसून येतात. राजकारणात स्थिरता आणि जबाबदारीचं संतुलन वाढलं आहे. 2025 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये नागरिकांनी दिलेल्या मतांनी फक्त एका पक्षाला विजय नव्हता, तर लोकशाहीवर असलेल्या विश्वासाचं, शांततेचा आणि पुढे जाण्याचा संदेश दिला. लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही, ते निर्णय देण्याची आणि देशाच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याची प्रतिक्रिया आहे. नागरिकांनी दाखवलेला सहभाग आणि सजगता भारताचे राजकीय प्रतीक ठरले आहे. देशाच्या सुरक्षेतही महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. नक्षलवादी आणि इतर सामरिक आव्हानावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली. सैन्य आणि पोलीस दल यांचा समन्वय वाढवला. तसेच स्थानिक समाजाच्या सहभागातून शांतता आणि स्थिरता साधण्यात मदत झाली. हे फक्त प्रशासनाचा यश नाही, तर संवाद, समाजातील सहयोग आणि नागरिकांच्या सहभागामुळे साधलेली यशस्वी आहे. देशाच्या सीमारेषेवर सैनिक, नौदल, वायुदल आणि विविध विभागांचे जवान प्राणाची आहुती देण्यास तयार आहेत. आणि ही ताकद फक्त शस्त्रांची नाही, तर लोकशाही टिकवण्याची इच्छाशक्ती आहे. आर्थिक क्षेत्रात भारताने मोठ्या पावलांनी प्रगती केली. डिजिटल भारताच्या माध्यमातून UPI पेमेंट प्रणालीचे जागतिक स्तरावर मान्यता मिळवली आणि वित्तीय समावेशनाला चालना दिली. लहान व्यापारी, ग्रामीण उद्योजक, शहरी स्टार्टअप्स सर्वांना आर्थिक व्यवहारात सहभाग घेण्याची संधी मिळाली. ही प्रगती फक्त तंत्रज्ञान नव्हे, तर लोकशाहीचा विस्तार आहे. कारण जेव्हा प्रत्येक नागरिक सहजतेने आर्थिक व्यवहार करू शकतो, तेव्हा त्याचा अधिकार अधिक सामर्थ्यवान होतो. उद्योग आणि नवउद्योजकाच्या क्षेत्रात भारताने नव्या योजनांचा प्रचार करून रोजगार निर्माण केले आणि तरुणांना स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली. खेळाच्या क्षेत्रातही भारताने राष्ट्रीय गर्व वाढवला. क्रिकेट संघाने 2026 T20 वर्ल्ड कपसाठी तयारी सुरू केली, तर इतर खेळाडूंनीही जागतिक स्पर्धांमध्ये आपली क्षमता सिद्ध केली. खेळ हे फक्त मनोरंजन नाही, ते आहे संघभावना, धैर्य, सहकार्य आणि देशभक्तीचं प्रतीक. जीवनातील संघर्ष, मेहनत आणि विजयाची प्रेरणा खेळाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचते आणि हे दाखवते की योग्य प्रयत्न केल्यास कोणतीही मर्यादा पार करता येते. ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात भारताने नॉन फॉसिल ऊर्जा प्रकल्प वाढवले आणि स्वच्छ ऊर्जा वापरावर भर दिला. सौर, पवन आणि जलविद्युत प्रकल्पांनी पर्यावरण संरक्षण आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. हा निर्णय फक्त ऊर्जा निर्मितीसाठी नव्हता, तर पुढच्या पिढीसाठी जागरूकतेचा संदेश देखील होता. पर्यावरण सुसंगत उपाययोजना देशाच्या प्रत्येक नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. संस्कृती आणि समाज क्षेत्रात देशभरात विविध लोकसंस्कृती कार्यक्रम आयोजित केले गेले, ज्यांनी भारतीय विविधतेला अभिमानाची उंची दिली. भाषा, धर्म, परंपरा यांमधील भिन्नतेतही आपण एकाच राष्ट्राच्या ओळखीचे बांधलेले आहोत आणि हा संगम भारताच्या राष्ट्रीय ओळखीचा आधार आहे. संरचना आणि सार्वजनिक सुविधा क्षेत्रातही महत्त्वपूर्ण बदल झाले. वंदे भारत स्लीपर ट्रेन मार्ग सुरू करून प्रवाशांना अधिक सुविधा दिल्या गेल्या. राज्यादरम्यान दूर अंतरचे प्रवास आता सोपे आणि आरामदायक ठरले. तसेच संरक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे देशाची सुरक्षा क्षमता वाढवली गेली. आधुनिक लष्करी तयारी मजबूत झाली. हे दाखवते की भारत केवळ भौतिक प्रगती करत नाही, तर आत्मनिर्भरता आणि स्वावलंबनाच्या दिशेनेही सशक्त पावलांनी पुढे जात आहे. या सर्व उपलब्धीचा मुख्य आधार आहे संविधानाचा मार्गदर्शन. आपण संविधान जपले, त्याचा अर्थ समजून घेतला आणि त्या मार्गावर आपले कर्तव्य पार पाडले. तरुणांनो, हे वर्ष आपल्याला स्पष्ट संदेश देतं. देशाची प्रगती फक्त सरकारच्या प्रयत्नांवर अवलंबून नाही, ती प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागावर, जबाबदारीच्या स्वीकृतीवर आणि समाजासाठी केलेल्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. आपण आपले मत दिले, आपले कर्तव्य ओळखले, सामाजिक बदल स्वीकारले आणि त्या प्रक्रियेतून देश प्रगती साधतो. एका वर्षात भारताने कसा मोठा बदल पाहिला आहे हे स्पष्ट आहे. राजकारणात स्थिरता, आर्थिक विश्वास वाढ, डिजिटल आणि नवउद्योजकतेत झपाटलेली प्रगती, खेळात राष्ट्रीय गर्व, ऊर्जा क्षेत्रात पर्यावरण जागरूकता, संरचना आणि संरक्षणात आधुनिकता आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान.
या प्रत्येक बदलामागे एकच संदेश आहे, संविधानाला दिलेल्या महत्त्वाप्रमाणे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातही लोकशाहीची भूमिका स्वीकारावी लागते. या देशाची खरी ताकद म्हणजे लोकशाहीचा जिवंत अनुभव. लोकशाही फक्त शासन पद्धत नाही, तर विचारांचा, आपल्या सद्भावनेचा, आपल्या जबाबदाऱ्यांचा संगम आहे. आपण संविधानाला स्वीकारलं पाहिजे. ते फक्त उत्सवात नाही, तर आपल्या कृतीत, निर्णयात आणि दैनंदिन जीवनात देखील दिसायला हवे. या वर्षाच्या प्रगतीच्या गाथेत आपण स्वतःला शोधायला हवं. जग बदलत आहे, भारत पुढे जात आहे आणि आपण लोकशाहीचा अर्थ समजून त्याला प्रत्यक्षात आणायला सज्ज आहोत का? हा देश, हा संविधान, हा लोकशाहीचा विश्वास आपल्याला सांगतो, भारत केवळ महान देश नाही, तो राष्ट्र आहे ज्याचं भवितव्य त्याच्या नागरिकांच्या हातात आहे. जय हिंद, जय संविधान. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.